राम राम. अरू काय राहत नव्हता, शेवटी त्याला मी विचारत होतात की मी अरूला काय भरवते. फायनली मी तुम्हाला सांगते, आमचं घर पुन्हा सुना सुना. बाय माऊ, हे सोडेल पहिले. आज देवीला पांढऱ्या शेवंतीची वेणी आणली. बॉटलच्या झाकणावर रमवला त्याला. श्री स्वामी समर्थ. वेलकम टू अ न्यू व्लॉग. इकडे बाबू रेडी होतोय, ऋषुताई त्याला कपडे घालतीये. तर अचानक ती आली आणि बोलते की आपल्याला इकडे इकडे जायचं, येतच का. तर मी म्हटलं ठीक आहे, मला तू एक 5-10 मिनिटं दे, मी पटकन येते. तर ती बाबूला रेडी करते. मी छान असे कपडे घातलेले आहेत आता, पण मला करायचा आहे मेकअप, कारण की माझी इच्छा होती आणि झटकीपट मेकअप करायचा आहे. तर बघा, मी चेहऱ्याला काहीच अप्लाय नाही केलेलं, फक्त चेहरा वॉश करून घेतलेला आहे. अँड नाव वी आर गोइंग टू यूज दिस फेसेस कॅनडाची स्ट्रोब क्रीम आहे. ही आपण मेकअपच्या आधी लावणार आहोत ॲज अ बेस. पॅकेजिंग खूपच सुंदर आहे याचं. दिस क्रीम ॲक्ट्स ॲज अ मेकअप बेस, म्हणजे बेसिकली आपल्या चेहऱ्यावर मेकअप करण्यासाठी ही क्रीम आपल्या चेहऱ्याला रेडी करते. देन आपण लावणार आहोत फेसेस कॅनडाचं हे 3-in-1 हायड्रा मॅट फाउंडेशन. पण आपण फक्त फाउंडेशन न लावता त्याच्यामध्ये स्ट्रोब क्रीम ॲड करून मग ते अप्लाय करणार आहोत. याच्यामुळे ना आपल्याला सेलिब्रिटीज सारखा मेकअप लुक अचीव्ह करता येतो. सेलिब्रिटीजचा कसा असतो एकदम ग्लोईंग शायनी मेकअप, एक्झॅक्टली तसा आपण पण अचीव्ह करू शकतो इफ वी डू दिस. 3-in-1 फाउंडेशन का बरं म्हटलं असेल याला, कारण की हे मेकअप फाउंडेशन तर आहेच, प्लस इट ॲक्ट्स ॲज अ मॉइश्चरायझर अँड ऑल्सो ॲज अ सनस्क्रीन. त्याच्यामुळे 3-in-1 प्रोटेक्शन पण प्रोव्हाइड करते सनपासून आणि मॉइश्चरायझेशन पण, आणि मेकअपचा कव्हरेज देते तो वेगळा. सी आय हॅवंट कॅरीड माय मेकअप स्पॉन्ज, सो आय एम युझिंग माय फिंगर्स. तर मी हे व्यवस्थित ब्लेंड करून घेते माझ्या हातांनी, फिंगर्सनी, अँड देन आय विल शो यू गाईज. ओके, फाउंडेशन लावून झालेलं आहे. माझ्याकडे स्पॉन्ज नव्हता म्हणून मी थोडासा एक कॉटनचा कपडा ओला केला आणि डॅब 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 मोशननी स्प्रेड करून घेतला. आता मी बाकी मेकअप करते. आता फक्त लास्ट एक हायलायटर बाकी आहे. स्ट्रोब क्रीम अगेन आय एम युझिंग ॲज अ हायलायटर. थोडीशी बोटाला घेतली आहे. आले आले आले. सो मिनिमल प्रोडक्ट्सने आपण मेकअप आपला डन केलेला आहे. फेसेस कॅनडाचे हे छान छान प्रोडक्ट्स तुम्हाला पर्पलवरती भेटू शकतात. मी प्रोडक्ट्स टॅग सुद्धा केलेले आहे, डिस्क्रिप्शन बॉक्स तुम्ही चेक करू शकता. चला आता निघूया, फक्त ओढणी घ्यायची आणि निघायचं. सो आम्ही आलोय अलिबागमध्ये थळ या ठिकाणी, जिकडे डोंगरावर टेकडीवर दत्त मंदिर आहे. तर इथे पण छोटीशी यात्रा भरते. तर आमची मिनलताई, भाऊजी आणि आमची स्वरा हे आम्हाला इथे जॉईन झालेत, कारण की ते थळलाच राहतात, थळचे रहिवासी आहेत. तर इथे जॉईन झालंय. आता आम्ही चाललोय वरती देवळात, बघूया काय काय. मी इकडे फर्स्ट टाइम येते. आले ताई आहे, त्याला झोप आले का काय. त्या काहीतरी खरेदी करतायत. अरू काय राहत नव्हता, शेवटी त्याला हे घेतलेला आहे. झोप आलं त्याला. आम्ही आता मस्त उसाच्या रसाचा आस्वाद घेतलाय आणि तो रमलाय थोडा तरी. बॉटलच्या झाकणावर रमवलाय त्याला आणि आम्ही चणे शेंगदाणे खाल्ले त्याच्यासोबत रमवलाय त्याच्या हातात खेळायला. अर्धा तर खाली चाललं गेला पण किमान रमला थोडा तरी. गुड मॉर्निंग. काल आपण कुठे गेलो होतो? छोट्याशा यात्रेत गेलो होतो. वाजवू नका.
दोघं जण खेळतात त्याच्याबरोबर. त्याच्यात त्याने थोडंसं खाल्लं, अदरवाईज खाण्यापिण्याचं काय आमचा मूड नाहीये जास्त. बॉटल्स इकडे स्टरीलाइज करून घेतलं. हे मिमीचं स्टरीलायझर आहे बाय द वे. मजा वाटते जरा. ए नको ग, आवाज बघ कसला येतो डेंजर. चला आम्ही निघालो. मम्मी इकडे आरूची खेळणी परत बांधून ठेवते सो दॅट नेक्स्ट टाइम जेव्हा तो येईल तेव्हा त्याच्यावर धूळ नको साचलेली असायला. येताना 2 बॅगा होत्या, तर आता जाताना या अजून 2 वाढलेल्या आहेत पिशव्या. आरू आहे काकीकडे खेळतोय. आपण जाऊया थोडं. बाकी माझ्या सगळ्या ताया त्यांच्या घरी टाटा बाय बाय झालेल्या आहेत. ऋषुताई आहे ती पण निघणार आहे आणि मी पण आता निघते. मग आमचं घर पुन्हा सुना सुना. मी तो आहे आठवडाभर तेवढं तरी एक. अरे माझा हात तरी काढू दे. कुठं चालली माऊ? माऊला टाटा कर. टाटा बाय माऊ. हे सोडेल पहिले. आता मी 26 जानेवारीला येते हा. लक्ष्मी तू मावशीकडे आहे. लॅपटॉप ऑन आहे ना तिकडे. बाय बाय शामू मावशी. बाय. हसू का नको, हसू का नको. कोण आहे? काल कोणाच्या गाडीतून गेलो आपण? स्वप्नील काकांच्या गाडीतून गेलो की नाही? कोणाच्या गाडीतून गेलो? कायले टाटा कर. टाटा. आम्ही पण चाललो. सांग आम्ही पण चाललो. थंडीमुळे. हा थंडीमुळे तेच. बाय टाटा. जा तू माऊ बरोबर, दीदी बरोबर. बाय बाय. काय पण दाबायला तो जिजू तो तू नेला असताना गाडीत बसून तिकडे जरी तो येईल. चल लबाड नुसतं. चला तेव्हा काय चिकटून राहिलंय त्याला. चला 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 चला. महिला घे तुझ्याकडे. चल ये चल. आलो घरी. येताना हळदी कुंकू लावलं जातं. 2 पिशव्या मम्मीने दिल्या होत्या, उपसून झालेल्या आहेत सगळ्या. उद्या महालक्ष्मी गुरुवार आहे. ही फुलं तिला कोणीतरी दिली असतील, ती तिने तशीच पाठवली कारण ती काय आता गुरुवार करू शकत नाही. पहिले ती करायची. पाचू आहे आणि फुलं झेंडूची. हे पॉपकॉर्न काल सोनीबाईंनी घेऊन दिले. आम्ही यात्रेत गेलो होतो ना तेव्हा. केळी पण मम्मीने घरची दिलेली आहेत, त्याच्यामुळे उद्या सेपरेट केळी आणायची गरज नाही. आज कुमारला घाई होती, नाहीतर मी आजच सगळं उद्याचं सामान आणलं असतं. फळं, वेणी, फुलं वगैरे. असू दे, लेट्स सी. उद्या सकाळी मी परत एक फेरी मारेन देवीचं सामान आणण्यासाठी. गुड मॉर्निंग. काल सांगितल्याप्रमाणे मार्केटला गेले, सगळं घेऊन आले. इथे सगळं साहित्य काढलंय, तरी फळं आणि हार टेबलावरच विसरले. चलो मी पटपट पूजा मांडून घेते. आज देवीला पांढऱ्या शेवंतीची वेणी आणली. दरवेळी पिवळ्या शेवंतीची आणते. आज पांढरी शेवंती जास्त टवटवीत दिसत होती म्हणून मावशींना सांगितलं पांढरी वेणी द्या. हे मंगळसूत्र काळं जे दिसतंय नथीवालं ते मी आणलं होतं कोल्हापूरवरून, तर ते देवीला घातलं आहे. आणि तो हार माझ्या लग्नातला हार आहे जो मी नवारीवर घातला होता, तो देवीला आज घातलेला आहे. हार घेऊन आले. केळी का लाईने दिलीच होती. ही बाकीची फुलं आपल्या दारातलीच आहेत. अशी सजावट केली. कशी वाटली? एक लाईक नक्की करा आवडली असेल तर. आता मी पोथी वाचून घेते. श्रीलक्ष्मी व्रत कथा. पूजा झालेली आहे. ताई इकडे आरूला भरवतायत, केळं भरवतायत. आता ना तो झोपवून प्युरी काइंड ऑफ प्यायच्या ह्याचाच उरलेला नाहीये, कारण तो अजिबात तोंडच नाही लावत. कंटाळा करतो. त्याला भूक असते पण तो खात नाही. तुम्ही विचारत होतात की मी आरूला काय भरवते. फायनली मी तुम्हाला सांगतेय. हे बघा, हे नाचणी सत्व आहे, ही भरडी आहे, हे सातू आहे, हे ओट्स आणि मखाना पावडर आहे, ही गहू आणि चणा डाळीची सत्व आहे, आणि ही वहिनीच्या मम्मीने घरी बनवलेली भरडी आहे. इकडे माझ्या मम्मीने दिलेली पण भरडी आहे. तर असं त्याला आतापर्यंत चालू होतं. पण ह्या सगळ्या गोष्टी लिक्विड फॉर्म मध्ये येतात. म्हणजे भलेही थोडी घट्टसर जरी बनवली, रव्याची खीर कशी असते थोडी घट्ट घट्ट, तसं जरी बनवलं तरी पण ते चमच्याने द्यावं लागतं. आणि तो आता चमच्याने खायच्या ह्याचाच म्हणजे तो नकारतोच, खातच नाही अजिबात.
तर त्याच्यामुळे आता जर त्याला असं सॉलिड फॉर्ममध्ये काहीतरी बसवून भरवलं ना, आता तो बसायला लागलाय ना, जसं की केळं आहे किंवा रताळ आहे, असं काहीतरी बसवून भरवलं तर तो खातो. तर आता उद्या माझी डॉक्टरकडे अपॉइंटमेंट आहे, त्याला पुढचं वॅक्सिन द्यायचं आहे. तेव्हा मी डॉक्टरांना विचारेन की तो बसून खाऊ शकतो, अशा कुठल्या कुठल्या गोष्टी आपण त्याला देऊ शकतो, लिक्विडच्या वरच्या किंवा सेमी सॉलिडच्या वरच्या काही देऊ शकतो का. तर रताळी मी इथे उकडीत ठेवली आहे, आमचा पण उपवास आहे तर आम्हाला पण होतील आणि त्याला पण होईल. तर ह्या सगळ्या गोष्टी ना, आता तुम्ही म्हणाल की हे घरी मी बनवलं का, तर नाही, हे राजवीर फूड्स म्हणून ब्रँड आहे. इंस्टाग्रामवर मला त्यांच्याबद्दल कळलं होतं, तर त्यांच्या पेजवरून मी हे मागवलेलं आहे. सध्या तरी मी त्याला जे द्यायचे ते रेडीमेड प्रॉडक्ट्स द्यायचे, पण हे रेडीमेड प्रॉडक्ट्स घरगुती, म्हणजे ते आता एक स्वतःच्या घरी बनवतात आणि मग सेल करतात. तर इंस्टाग्रामवर राजवीर फूड्स म्हणून त्यांची ती ब्रँड आहे. त्यांचं इंस्टाग्राम हँडल मी इथे देतीये, तुम्ही त्यांच्याकडनं घेऊ शकता. तुमचं बाळ तसं लहान असेल आणि भरडी अजूनही खात असेल तर. आता ह्या सगळ्या गोष्टींचा थोडा थोडा मला आता ब्रेक द्यायला पाहिजे, कारण सतत त्याच गोष्टी चालू होतात. त्याच्यामुळे तो आता ह्यांना कंटाळा आलाय, भरडी कॅटेगरीला तो कंटाळा, आता तो खायला मागत नाही, आता त्याला वेगळं वेगळं हवं. बाकी गोष्टी मी आता चालू केल्यात थोड्या थोड्या, रताळा म्हणा, गाजर म्हणा, असं मी म्हणजे वाफवलेलं, प्युरी न देता तुकडे तुकडे थोडेसे मी बारीक स्मॅश, हातावर स्मॅश करून, केळं वगैरे स्मॅश करून त्याला आतापर्यंत द्यायला मी चालू केलंय. तर उद्या मी पुन्हा डॉक्टरांना विचारते अजून काय वेगळं देऊ शकते मी. तो आता बसायला लागलाय, झोपून खात नाही, तर बसायला लागलाय तर आपण मऊ डाळ भात त्याला देऊ शकतो का, एकदम मऊ मऊ असा चुरून चुरून देऊ शकतो का, ते विचारायला लागेल. फायनली खुर्चीत बसून थोडं तरी पोटात गेलेलं आहे, हो की नाही. हा, आता आम्हाला सगळं बसून आवडतं, आता आम्हाला झोपून काय आवडत नाही. हा, आता आम्ही मम्मा पितो, पाणी पितो आम्ही, हो की नाही. राम राम. ओ शेठ, राम राम. पाहुणा कसा आहे, बरा आहे ना, विचार. चल ठीक आहे, आजचा ब्लॉग आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटू लवकर. टिल देन बाय बाय, टाटा, टेक केअर. घेते 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 घेते. टाटा कर, टाटा कर, टाटा कर, बाय कर, बाय. त्यांना टाटा कर, टाटा टाटा. तिकडं बघ, ते बघ, हे बाय इकडे इकडे. टाटा. बाय कर, बाय. ती बोलतो बोला खड्ड्यात गेलं तुमचं, मला झोप आले.